पप्पू इंदुबाई भीमराव असा एक शेतकरी दादाने हा प्रश्न विचारला आहे की शेती करता पाईपलाईन करायची आहे अंडरग्राऊंड जमिनीच्या मध्ये, तर PVC पाईप वापरावा का HDPE पाईप वापरावा? हे बघा, तुम्ही शेतीसाठी पाईपलाईनसाठी दोघी पाईप वापरू शकतात. PVC पाईप पण वापरू शकतात, HDPE पाईप पण वापरू शकतात. पण PVC पाईप हा HDPE पाईपपेक्षा कमी रेटमध्ये भेटतो, पण सोबतच जो HDPE पाईप असतो ना त्याची PVC पाईपपेक्षा ताकद जास्ती असते आणि तो अखंड भेटतो. त्याची जी कॉईल येते ना ती 100 मीटर 200 मीटरची कॉईल येते, तर त्यात जॉईंट येत नाही. म्हणून HDPE पाईप हा PVC पाईपपेक्षा जास्ती ताकदवान असतो. पण जर तुमचं बजेटच नसेल तर मग तुम्ही PVC पाईप पण वापरा. जर योग्य क्वालिटी का PVC पाईप तुम्ही जमिनीत टाकला तर तो 100 वर्ष तुम्हाला साथ देईल. आणि हो, जर वरतून पाईपलाईन असेल तर मग शक्यतो HDPE वापरा, पण जमिनीतनं असेल तर जास्ती खर्च करू नका. PVC पाईपलाईनवर तुमचं काम होऊन जाईल. तर बघा, या शेतकरी दादाने त्याच्या मनात जी काही दुविधा होती ती प्रश्न विचारला, मी त्याचं उत्तर दिलं. तर हे सर्वात चांगलं काम आहे की बाबा कोणीतरी आपल्या प्रश्नाचं उत्तर जर दिलं ना तर आपल्याला निर्णय घेणं सोपं जातं. म्हणूनच तुमच्याही मनात ड्रीप इरिगेशन, स्प्रिंकलर इरिगेशन, पाईपलाईन, मल्चिंग पेपर किंवा शेतीविषयक लागणाऱ्या ज्या मशिनरी आहे याच्याबद्दल जर काहीही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देईल. आणि जर तुम्हाला आमच्या इंजिनियरसोबत काही बोलायचं आहे की बाबा नाही, आम्हाला प्रत्यक्ष बोलून काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, तर आमचे इंजिनियरसुद्धा फ्री ऑफ कॉस्टमध्ये सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेमध्ये ह्या नंबरवर उपलब्ध असतात. तुम्ही यांना कॉल करू शकता. आणि माझी ही मेहनत तुम्हाला आवडत असेल की बाबा विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं मी उत्तर देतो, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.